पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचं अभिवाचन. ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग 46. अभिवाचक जयंत ठोंबरे. सौभाग्याची वटपौर्णिमा. फत्तेखानाचा सणसणीत पराभव झाला. तो विजापुरास पळून गेला. शिवाजीराजे विजयश्री घेऊन राजगडावर आले. शहाजीराजांबद्दलच्या काळजीनं आईसाहेब बेचैन होत्या. फत्तेखानाचा एवढा पराभव मुलांनी केला ही केवढी आनंदाची गोष्ट होती. पण तो आनंद त्यांच्या निम्म्या काळजातच मावला. निम्म्या काळजामध्ये शहाजीराजांविषयीची काळजी काजळ खलीत बसली होती. या पराभवानं चिडून बादशाह महाराजांना काही दगाफटका तर करणार नाही ना अशी चिंता त्यांना लागली. आणि राजांनाही वडिलांबद्दल ती चिंता वाटत होती. एवढ्यात एक मोठी महत्वाची खबर आली. बंगळुरात संभाजीराजांवर चालून गेलेल्या फर्राद खानचा संभाजीराजांनी सणसणीत पराभव केला. या बातमीने तर आनंदी आनंद उडाला. आता बादशाह काय करील ही काळजीही दाटली. राजे चिंताक्रांत झाले. पण लगेच त्यांची टाळी वाजली. सुचली युक्ती. राजांनी महाराज शहाजीराजांच्या सुटकेसाठी अजब आणि अचूक युक्ती काढली. राजांनी दिल्लीच्या मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवायचं ठरवलं. या पत्राचा आशय असा: मी आणि माझे तीर्थरूप महाराज शहाजीराजे भोसले आपल्या चरणाशी आपण सांगाल ती चाकरी करण्याची इच्छा करीत आहोत. आपण मेहरनजर करून चाकरीचा फरमान पाठवावा असा अर्ज आहे. आपण फरमावाल ती चाकरी आम्ही पार पाडू. परंतु एकच पायगोवा पडलाय की आमचे वडिलास विजापूरच्या शहाने दगा करून अदबखान्यात ठेवले. जर आदिलशाहीच्या कैदेतून तीर्थरूप महाराज साहेब सुटतील तर आम्ही आपल्या खिदमतीस हजर असू. शहाजीराजांच्या सुटकेसाठी विजापूरच्या शहाला दिल्लीचा शह देण्याची ही राजांची मुत्सद्देगिरी खरोखरच अजब आणि अचाट होती. दिल्लीच्या शहाजहान बादशहाचा एक शहजादा गुजरातेत अहमदाबादेस सुभेदार होता. त्या शहाजाद्याचं नाव होतं मुराद बक्ष, औरंगजेबाचा हा भाऊ. राजांनी वरील आशयाचं पत्र त्वरेने मुरादकडे रवाना केलं. यावेळी राजांचे वय फक्त 18 वर्षांचे होते. राजांनी बादशाही चाकरी पत्करण्याची कबुलायत मोगल शहाजाद्यांकडे लिहून पाठवली. हे असे कसे? कुणाही सुलतानाची नोकरी करणार नाही, स्वराज्य स्थापीन म्हणून बंडाचा झेंडा घेऊन उठलेले शिवाजीराजे एकदम नोकरीला कसे तयार झाले? मग अशी नोकरी विजापुराच्या दरबारात मिळत होतीच की काय आपले राजे मोगलांचे गुलाम होणार? मुळीच नाही. वडिलांच्या सुटकेकरता राजे दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावित होते. शहाजहान शहाजीराजांचे कर्तृत्व चांगलेच ओळखीत होता आणि शिवाजीराजांचाही प्रखर प्रत्यय फत्तेखानाच्या लढाईत आलेला होता. अशी ही पितापुत्राची पराक्रमी जोडी आपल्या पदरी आल्यास दख्खनची दौलत मोगलांना काबीज करायला मोठेच बळ मिळेल असे शहाजहानला आणि मुराद बक्षाला वाटले. त्यांना आनंदच झाला. यावेळी अफजल खान शहाजीराजांना घेऊन विजापुराकडे निघाला होता. सरसेनापती खान ई खनान खान महम्मद याने शहाजीराजांना अफजल खानाच्या स्वाधीन केलं. जिंजी जिंकून मिळालेली अपार लूट एकूण 86 हत्तींवर लादून तीही अफजल खानाबरोबर विजापुरास रवाना करण्यात आली. या सर्व हत्तींवर लूट होती आणि एका हत्तीवर राजांना बसवण्यात आलं होतं. अफजल खान विजापुरात प्रवेशला. तो दिवस होता 10 मार्च 1649. हत्तींची ती लांबच लांब रांग घंटांच्या घणघण तालावर झुलत चालली होती. 86 हत्तींवर लूट लादली होती आणि 86 हत्तींवरच्या लुटीहूनही मौल्यवान लूट एका हत्तीवर साखळदंडाने बांधून चालवलेली होती. राजे शहाजी भोसले हातापायात बेड्या ठोकलेले राजे पश्चात्तापानं मान खाली घालून बसले होते. नागव्यात तलवारी आणि भाले घेतलेली घोडेस्वारांची फौज मगरूर दिमाखात टापा आपटीत चालली होती. अफजल खानाला अस्मान खुज झालं होतं. विजापूरच्या रस्त्यावरून, घरातून, खिडक्यातून, दुकानांमधून हजारो नागरिकांनी हे दृश्य पाहिलं. आदिलशाही सामर्थ्याची प्रत्यक्ष जरब रस्त्यावरून चालली होती. काही वर्षांपूर्वी लोकांनी याच विजापुरात मुरार जगदेवांची धिंड निघालेली पाहिली होती.
नंतर मुरारपंतांची उडालेली गर्दन आणि देहाचे झालेले तुकडे तुकडे पाहिले होते. आज पाळी आली होती शहाजीराजांवर. घंटा, टापा, घोड्यांचे फुरफुरणे आणि हत्तीचे चित्कार यांनी रस्ते दुमदुमले होते. दरारा, सुलतान मोहम्मद आदिलशाहीचा दरारा टापा आपटीत चालला होता. बादशाही विरुद्ध ब्र काढणाऱ्यांची ही अशी स्थिती व्हायचीच. नशीब की राजांना हत्तीवर बसवलं होतं, नाहीतर बंडखोरांची धिंडच निघावायची. अफजल खानाने राजांना हत्तीवर घालून मुद्दाम आणलं होतं, जिंदान इब्रत. राजांची रवानगी अदबखान्यात झाली. लोकांना खात्री होती की राजांची रवानगी लवकरच नरकात होणार, तोफेच्या तोंडी देऊन. कारण नुकतेच 2 सरदार बेदम मारा खाऊन रडत खडत विजापुरात आले होते. बंगळुराहून फर्राज खान आला होता आणि पुरंदरहून फत्तेखान आला होता. शहाजी भोसल्यांच्या पोरांनी या दोघा सरदारांचा असा आडवा तिडवा पराभव केल्यामुळे बादशाह आणि दरबार चिडून गेला होता. याचा नतीजा आता स्पष्ट दिसणार होता, शहाजी राजांचे मरण. राजांची रवानगी अदबखान्यात झाली आणि शहाजी भोसल्यांच्या शिवाजीनं दिल्लीची भयंकर पाताळ यंत्री कारस्थान बांधून बापाच्या सुटकेसाठी विजापुराच्या दरबारावरच मोठी मोगली आफत आणण्याचा घाट घातलाय, ही कुणकुण दरबाराला लागली. झालं. भोसल्यांच्या तळपटाची कारस्थाने रचणाऱ्यांचे बुरुज जागच्या जागी धडाधड कोसळू लागले. आता शहाजीचे निमित्त करून दिल्लीचा शहाजहान आपल्याला सतावणार हे दरबारास उघड दिसू लागले. कदाचित एखादे दिल्लीचे फरमानही येऊन धडकेल की तुम्ही गौरवाका बर्ताव करून आमचे सरदार शहाजीराजे यांना गिरफ्तार करून ठेवले. राजे शहाजीराजे भोसले यांचे फर्जंद शिवाजीराजे हे आमच्या खिदमतीचे उमेदवार असताना तुम्ही त्यांच्या वडिलांना असे चोर दरोडेखोरासारखे कैदेत राखावे, याचा अंजाम ठीक होणार नाही. जर तुम्ही जल्द राजे शहाजी भोसले यांना अदबखान्यातून मोकळे केले नाही तर तुमचा लिहाज ठेवला जाणार नाही. असे एखादे दिल्लीचे कडक फरमान येऊन दणकले तर आदिलशाहीची अब्रूच एरेला पडायची. आणि जर शिवाजी आणि त्यांचा भाऊ संभाजी मोगलांना सामील होऊन बंड माजवू लागले तर त्यांना आवरणे अतिशय कठीण होईल. शिवाजीने तर उघड उघड तसा अर्जच केला आहे दिल्लीला. बादशाह आदिलशाह शिवाजी राजांच्या या राजकारणानं भांबावला. आता या पेचातून अब्रूनिशी कसं सुटायचं? जर शहाजीला सजा फरमावावी तर मोगलांचे भय शिवाजीने उभे केले, आणि जर शहाजीला तुरुंगातून सोडावे तर दरबाराची इब्रत जाते. आता काय करायचे? शिवाजीवर पुन्हा फौज पाठवायची सोयच नाही. तो कसा आहे हे फत्तेखानाला समजलंय, आणि आता तर मोगलही धावतील त्याच्या मदतीला. बादशहाचे सर्व सल्लागार मुत्सद्दी जास्तीत जास्त गंभीर चेहरे करून विचार करू लागले. शिवाजी राजांनी परस्पर दिल्लीच्या मिशा पिळून विजापुराला आव्हान दिले होते, आणि उपाय सापडला. एकमेव उपाय बादशहाला सापडला. कोणता? शहाजी राजांना सन्मानपूर्वक सोडणे. आणि बादशहानं शहाजी राजांच्या बेड्या तोडून त्यांना रिहा करण्याचा हुकूम मुकाट्यानं सोडला. तो दिवस होता 16 मे 1649. तो ज्येष्ठाचा महिना होता. दिवस पौर्णिमेचा होता. फार फार वर्षांपूर्वी एक पतिव्रता ह्या ज्येष्ठी पौर्णिमेच्या दिवशी यमदेवाची हट्ट करून बसली होती, माझ्या पतीचे प्राण परत दे म्हणून. व्रतवैकल्य करून कृश झालेली ही सती यमराजाच्या मागे काट्याकुट्यातून दंडवत घालीत पतीच्या प्राणांची भिक्षा मागत गेली होती. तोच हा ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस होता. शहाजीराजांच्या सुटकेकरता आईसाहेबांच्या जीवाची उलाघाल होत होती. शहाजीराजे सुटले. आईसाहेबांचे सौभाग्य परत मिळाले. या सौभाग्यात स्वराज्यही अंतर्भूत होते. सावित्री इतकाच आनंद आईसाहेबास झाला. स्वराज्य बचावलं, सौभाग्य सुखरूप परत मिळालं. जगदंबेने पुरंदरावर, बंगळुरावर, बेलसरावर आणि सुभान मंगळावर यश दिलं. जगदंबेनेच सौभाग्य राखलं. बादशाह आपल्या जीवाचं काय करील याची शाश्वती शहाजीराजांना नव्हती. ते चिंतेतच होते. केवळ आपल्याच बेसावतपणानं आपण अडकलो या जाणीवेनं ते पश्चात्तप्त झाले होते. आता सुटका नाही. आता नाहीतर मग आपल्याला ठार मारण्याकरता बादशहाचा हुकूम होणार हीच खात्री होती. आणि बादशहाचा हुकूम आला राजांना दरबारात हजीर करा म्हणून.
लगेच राजांना सन्मानपूर्वक कैदेतून मुक्त करण्यात आलं. त्यांना वस्त्रे आणि अलंकार सादर झाले. बादशहांचा हुकूम सांगितला गेला की आपणही खिलत आणि शिरपाव पेहरून दरबारात हुजूर मुलाखतीस यावे, अशी हजरत जिल्ले इलाही तशरीफ फरमावतात. या अनपेक्षित गौरवानं आणि सुटकेने राजे चकितच झाले. हमामखान्यात स्नान करून खिलत शिरपाव पेहरून राजे दरबारात प्रवेशले. कल्याण महालात आदिलशहानं त्यांची भेट घेतली. बादशहाचे तोंड असे अवचित उघडलेले पाहून राजांना आश्चर्य वाटत होते. पण त्यांच्या लवकरच निदर्शनास आलं की शिवबाने बादशहाचे मिजाजखोर नाक जेव्हा चिमटीत कडाडून पकडलं तेव्हा त्याने असा आ केला. शिवबा बिनशर्त शरण यावा म्हणून बादशहाजी करामत करायला गेला ती त्याच्या स्वतःच्या अंगाशीच आली. राजांच्या हृदयात पुत्रप्रेमाच्या उर्मी उठल्या. कौतुकाच्या, आनंदाच्या, अभिमानाच्या आणि धन्यतेच्या उर्मी उठल्या. पण झालेल्या विश्वासघाताची आणि अपमानाची चीड मात्र विझली नाही. त्यांना कैद करणारा बाजी घोरपडे आणि अपमानास्पद रीतीनं विजापुरास घेऊन येणारा अफजल खान हे जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत ती चीड विझणं अशक्यच होतं. तो दगाबाज मुस्तफा खान मात्र आधीच मरून गेला होता, निरुपाय. दरबारातल्या माने, घाडगे, निंबाळकर, पवार, घोरपडे वगैरे राजनिष्ठ सरदारांपेक्षा शहाजी राजांच्या बंडखोरीचाच आज दरबारामध्ये मोठा दिमाग होता. बादशाहनं गोड हसून राजास म्हटलं, हमें सख्त अफसोस है माँ बदौलत की गलत फहमी की बास आपको जिंदाने शाही की जहमत गवारा करनी पड़ी. इसका माँ बदौलत को पूरा पूरा एहसास है. आपकी शुजाअत और दिलेरी का दुनिया लोहा मान चुकी है. आप ही की कुव्वते बाजू पर आदिल शाही सल्तनत का सर फक्र से बुलंद है. लेकिन आपके फर्जंद शिवाजी ने जालसाजी से तस्खीर किया हुआ कोंढाना किला आप लौटा दे और हमारे साथ वफादारी बरते तो मां बदौलत उसके तमाम खताएं देंगे. हमें आप जैसा जाननिसार, मर्द मैदान और सुरमा मिल गया है. ये उस पाक परवरदिगार की इनायत है. बेहतर होगा कि आपकी जागीर का बिंगलूर शहर, कंदरपी का किला और शिवाजी ने कब्जा किया हुआ कोंढाना किला आप वापस कर दे. शहाजी राजांपाशी बादशहानं शिवाजी राजांचा प्यारा कोंढाणा मागितला. कोंढाण्याची अमोल दौलत शहाला देणं भाग होतं. पण ज्याच्या समशेरीत बळ आहे तो कोंढाण्यासारखे 1000 किल्ले जिंकील हा विचार करून शहाजी राजांनी संमतीदर्शक स्मित केलं. बंगळूर शहर, कोंढाणा आणि कंदरपी हे किल्ले बादशहाला देऊन टाकण्यास राजांनी निरुपायाने कबुली दिली. शिवबाने साधलेले राजकारण थोड्याकरता बिघडू न देता तडीला जावे हाही राजांचा हेतू होता. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग 46वा आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94-222-55909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422255909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.